रामकृष्ण हरी मंडळी, आज शनी जयंतीचा तो पवित्र दिवस आहे. अहो म्हणतात, या दिवशी श्रद्धेने शनिदेवांची कथा ऐकली तर जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात. आणि म्हणूनच बघा ना मंडळी, आजची ही कथा आणखी खास आहे. मेहनत करताय, रात्रंदिवस एक करताय, पण फळ हातात येत नाही. घरात सगळं आहे, पण मनात शांतता नाही. जेव्हा असं होतं ना मंडळी, तेव्हा आपण त्याला एकच नाव देतो, शनीची साडेसाती. हो, शनीची साडेसाती हे नाव ऐकलं की मनात एक अनामिक भीती येते. शनिदेव म्हणजे शिक्षा, शनिदेव म्हणजे संकट, शनिदेव म्हणजे वाईट काळ. हेच आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण बघा ना मंडळी, हे खरं आहे का? शनिदेव खरोखरच इतके कठोर आहेत का, की त्यांच्या या कठोरपणामागे एक अशी कहाणी आहे जी तुम्ही कधीच ऐकली नाही? म्हणून मंडळी, जर तुम्हीही आयुष्यात कधी अन्याय सहन केला असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. आणि ही कथा शेवटपर्यंत शांत मनाने ऐका, कारण पुढे जे घडणार आहे ते ऐकल्यावर शनिदेवांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. आता आपण जाणार आहोत तब्बल 350 वर्षांपूर्वीच्या एका भयंकर रात्रीत. महाराष्ट्राच्या मातीत घडलेलं हे एक अघटित सत्य आहे. अहमदनगर जिल्हा, नेवासे तालुका, सोनाई गावाजवळचं शिंगणापूर. त्या रात्री आकाश फाटलं होतं. भयंकर वादळी पाऊस, इतका घनदाट काळोख की स्वतःचा हातही दिसत नव्हता. वारा इतका जोरात वाहत होता की माणसाने उभं राहणंही कठीण होतं. जणू निसर्ग स्वतःच काहीतरी मोठा संकेत देत होता. गावातला पानस नाला दुथडी भरून वाहत होता. त्याचा तो भयंकर आवाज ऐकून गावकऱ्यांची झोप उडाली होती. पण त्या अमावस्येच्या काळोख्या रात्री त्या रौद्र पुरात काहीतरी वाहत येत होतं. अहो बघा मंडळी, पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध, हो, चक्क विरुद्ध दिशेने एक काळी घोर विशाल शिळा वाहत येत होती. साधी शिळा नव्हती ती, तिच्यातून एक वेगळंच अनामिक तेज जाणवत होतं. ती रहस्यमय शिळा नाल्यातील एका बोरीच्या झाडाला येऊन अडकली आणि तिथेच स्थिर झाली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. पाऊस थांबला होता. स्वच्छ ऊन पडलं होतं. शिंगणापूरची बुडाखी मुलं, 15-16 वर्षाची निरागस पोरं नेहमीप्रमाणे गाई गुरे घेऊन नदीकाठी आली. खेळण्यात मग्न होती. पण अचानक एकाची नजर त्या काळ्या विशाळ शिळेवर पडली. सगळी मुलं जवळ गेली. कुतूहल होतं, भीतीही होती. एका मुलाने हातातली काठी पुढे केली आणि ती काळी शिळा काय आहे हे बघण्यासाठी हळूच टोचली. आणि मंडळी, त्या क्षणी जे घडलं ना, त्याने संपूर्ण गावाच्या काळजाचा थरकाप उडाला. त्या निर्जीव पाषाणातून साक्षात रक्ताची भळभळती चिळकांडी उडाली. एका दगडाला काठी लागली आणि त्यातून ताजं लाल भडक रक्त वाहू लागलं. ती निरागस पोरं थरथर कापू लागली. रडत ओरडत जीवाच्या आकांताने गावाकडे पळत सुटली. पण मंडळी, ती साधी शिळा नव्हती. मग ती कोण होती? गावकऱ्यांना त्यावेळी कल्पनाही नव्हती की पुढे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा साक्षात देवाचा चमत्कार घडणार आहे. पण या रहस्याचा उलगडा होण्याआधी आपल्याला एका वेगळ्याच प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. ज्या देवाने या शिळेच्या रूपात शिंगणापूरला असं अद्भुत दर्शन दिलं, त्या महान कर्मफलदाता शनिदेवांचा जन्म नेमका कसा झाला होता? पण मंडळी, या रहस्याचा उलगडा होण्याआधी आपल्याला जावं लागेल थेट त्रेतायुगात, एका अशा देवाची कथा ऐकायला ज्याला जन्मापासूनच फक्त आणि फक्त गैरसमज मिळाला. अहो, ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा भगवान सूर्यदेव आपल्या सुवर्णमयी आणि प्रखर तेजानं स्वर्गलोकात तळपत होते. त्यांचं ते अफाट तेज संपूर्ण सृष्टीला जीवन देत होतं. पण बघा ना मंडळी, त्यांचीच पत्नी देवी सज्ञा यांच्यासाठी मात्र ते तेज असह्य झालं होतं. सूर्यदेवांच्या जवळ जाणंही त्यांना शक्य होत नव्हतं. शेवटी वेदनेने व्याकुळ होऊन देवी सज्ञाने एक कठीण निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्याच सावलीतून एक स्त्री निर्माण केली, देवी छाया. आणि देवी छायेला आपल्या जागी ठेवून स्वतःच्या मुलांची जबाबदारी सोपवून देवी सज्ञा तिथून निघून गेल्या. सूर्यदेवांना याची अजिबात भनक लागली नाही. ते देवी छायेलाच आपली पत्नी मानत राहिले. पण बघा मंडळी, देवी छाया ही एक परछाई होती
आणि महादेवाची परमभक्त होती. जेव्हा देवी छाया गरोदर होती तेव्हा त्यांनी महादेवाची घोर तपश्चर्या सुरू केली. सूर्यलोकात कडक ऊन होतं. आगीचा लोळ अंगावर यावा तसा सूर्यदेवांचा धग होता. पण त्या अमावस्येच्या रात्री देवी छाया अनवाणी पायांनी उपाशीपोटी आणि निर्जल राहून महादेवाच्या ध्यानात मग्न होत्या. कडक उन्हामुळे तिचे पाय भाजत होते, शरीर रापून गेलं होतं, पण तिचं ध्यान अजिबात ढळलं नाही. शेवटी तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भावर या भयंकर उष्णतेचा आणि तपश्चर्येचा थेट परिणाम होत होता. साक्षात सूर्यकिरणे त्या गर्भावर पडत होती आणि आईची तपश्चर्या त्या गर्भाला एक वेगळीच शक्ती देत होती. पण मंडळी, तुम्हीच सांगा, त्या तपश्चर्येतून जन्माला येणारं बालक संपूर्ण सृष्टीचं भविष्य बदलणार होतं. अखेर तो क्षण आला. देवी छायेने एका पुत्राला जन्म दिला. हा बालक इतर देवांसारखा गोरापाण आणि सुवर्णकांतीचा नव्हता. आईच्या तपश्चर्येच्या आणि सूर्याच्या धगीमुळे या बालकाचा रंग पूर्णपणे काळाभोर म्हणजे श्यामवर्ण झाला होता. पण त्या बालकाच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आणि दिव्य तेज होतं. सूर्यदेवांना जेव्हा पुत्रप्राप्तीची बातमी कळाली तेव्हा ते अतिशय आनंदाने आपल्या पुत्राला पाहण्यासाठी धावत आले. जणू वडिलांना खूप आनंद होईल असं वाटलं होतं. पण पुढे जे घडलं ना, ते भलतंच होतं. जेव्हा सूर्यदेवांची नजर त्या चिमुकल्या बालकावर पडली तेव्हा त्यांचा आनंद क्षणात रागात बदलला. तो काळाभोर रंग पाहून सूर्यदेवांचा अहंकार दुखावला गेला. हा माझा पुत्र असूच शकत नाही. सूर्यदेव भर सभेत गरजले. माझ्यासारख्या तेजस्वी आणि प्रकाशमान देवाचा पुत्र असा अंधावासारखा काळा कसा असू शकतो? सूर्यदेवांनी रागाच्या भरात देवी छायेच्या चारित्र्यावर संशय घेतला. ज्या मातेने आपल्या गर्भासाठी एवढी घोर तपश्चर्या केली होती तिच्यावर भर सभेत खोटे आरोप लावले गेले. सूर्यदेवांनी त्या नवजात बालकाला आपला पुत्र मानण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिथून निघून जाण्याचा आदेश दिला. हे ऐकून देवी छायेचे डोळे पाणावले, तिचं हृदय हेलावलं. मंडळी, तुम्हीच कल्पना करा ना, जन्म होताच स्वतःच्या वडिलांनी नाकारावं ही वेदना किती भयानक असेल ना. एक निरागस बालक ज्याने नुकतेच डोळे उघडले आहेत त्याला जन्मतःच तिरस्कार आणि अपमान मिळाला. ज्या देवाला आपण आज न्यायाचा देव मानतो त्याच्यावरच जन्मतः अन्याय झाला होता. जर तुम्हालाही वाटत असेल की शनिदेव फक्त शिक्षा देत नाहीत तर ते खऱ्या अर्थाने न्याय देतात, तर आत्ताच अत्यंत श्रद्धेने कमेंटमध्ये जय न्यायदेव नक्की लिहा. आणि अशाच भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की जोडलेले रहा. पण मंडळी, हा अपमान तो चिमुकला जीव विसरला नाही. तिथे पाळण्यात रडणाऱ्या त्या नवजात बालकाला जणू आईचा अपमान सहन झाला नाही. आणि अचानक त्या नवजात बालकाने आपलं रडणं थांबवलं. डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबले आणि त्या क्षणी त्या चिमुकल्या बालकाने आपली मान वळवून रागाने आणि दुःखाने थेट आपले पिता सूर्यदेवांकडे पाहिला. आणि मंडळी, पुढे जे घडलं त्याची कल्पना साक्षात सूर्यदेवालाही नव्हती. त्या नवजात बालकाची ती करुण आणि क्रोधाग्नीने भरलेली पहिली कुदृष्टी पडताच साक्षात सूर्यदेव वेदनेने किंचाळून उठले. शेवटी त्यांचं ते दिमागदार सोनेरी आणि प्रखर तेज क्षणात विझून गेलं. सूर्याचा तो सुवर्णमयी रथ जागीच थांबला आणि सूर्याचं संपूर्ण शरीर कोळशासारखं काळं पडलं. संपूर्ण ब्रह्मांडात क्षणार्धात अंधार पसरला. देवगणांमध्ये हाहाकार उडाला. ज्या बालकाला त्यांनी काळा रंग म्हणून नाकारलं होतं त्याने एका दृष्टीत साक्षात सूर्याला काळं पाडलं होतं. तो साधा क्षण नव्हता मंडळी, तो जन्म होता एका महाशक्तीचा. तो जन्म होता साक्षात शनिदेवांचा. जसजसे शनिदेव मोठे होऊ लागले तसतसा त्यांचा साधेपणा आणि तो एकाकीपणा अधिकच वाढत गेला. त्यांना सत्ता, वैभव, महाल यापैकी कशाचाच मोह नव्हता. ते कायम महादेवाच्या ध्यानात एका अत्यंत शांत आणि निवांत अवस्थेत मग्न असायचे. पण तुम्हीच सांगा, त्यांच्या नशिबात शांतता कुठे लिहिली होती? एक दिवस शनिदेव महादेवाच्या घोर तपश्चर्येत लीन झाले होते. त्यांची समाधी इतकी गाढ होती की त्यांना आजूबाजूच्या जगाचा पूर्णपणे विसर पडला होता. त्याच वेळी त्यांची पत्नी चित्ररथ कन्या दामिनी तिथे आली. तिला शनिदेवांची म्हणजे आपल्या पतीशी मन मोकळं करायचं होतं. तिने त्यांना अनेक वेळा हाका मारल्या, साद घातली, पण शनिदेव ध्यानातून बाहेर आलेच नाहीत. अहो, त्यांना तिची हाक ऐकूच गेली नाही. पण दामिनीला असं वाटलं की शनिदेव मुद्दामच तिच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तिचा तो स्वाभिमान, तिचा अहंकार दुखावला गेला आणि रागाच्या भरात क्षणाचाही विचार न करता तिने साक्षात शनिदेवांना एक भयंकर शाप देऊन टाकला.
तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही ना, तर यापुढे ज्याच्यावर तुमची दृष्टी पडेल त्याचा समूळ विनाश होईल. अहो मंडळी, कल्पना करा, ज्या देवाने जन्मताच आपल्या पित्याचा तिरस्कार सहन केला, त्याला आता स्वतःच्या पत्नीकडून असा भयंकर शाप मिळाला होता. ध्यानातून बाहेर आल्यावर शनिदेवांना या शापाची जाणीव झाली. ते व्याकुळ झाले. पण मंडळी, शनिदेवांचा स्वभावच वेगळा होता. अहो, त्यांना दामिनीवर मुळीच राग आला नाही, तर त्यांना चिंता वाटू लागली ती केवळ निष्पाप लोकांची. ते म्हणाले, माझ्या एका दृष्टीने जर कोणाचं नुकसान होणार असेल तर मी कुणाकडे पाहणारच नाही. आणि मंडळी, त्या क्षणी शनिदेवांनी एक खूप मोठा निर्णय घेतला. त्यांनी कायमची आपली मान खाली घातली. होय मंडळी, कुणाचंही वाईट होऊ नये, कुणा निष्पाप जीवाला आपल्या दृष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी आपली नजर कायमची जमिनीकडे वळवली. हा त्यांचा मोठेपणा होता मंडळी, हा त्यांचा खूप मोठा त्याग होता. पण बघा ना, जगाने त्यांना मात्र क्रूर ठरवलं. आणि इथून सुरू झाला एका देवाचा एकाकी प्रवास. आपल्या आईसोबत, देवी छायासोबत शनिदेव सूर्यलोक सोडून एका घनदाट वनात राहायला आले. संपूर्ण जग त्यांच्या विरोधात उभं होतं. कुणाला त्यांच्या दृष्टीची भीती वाटायची, तर कुणाला त्यांच्या त्या काळ्या रंगाची. अशा या एकाकी आणि काळोख्या अंधाऱ्या प्रवासात शनिदेवांना एका जीवाची साथ मिळाली. तो देव नव्हता, तो माणूसही नव्हता, तर तो होता एक छोटासा पक्षी, काकराज नावाचा एक कावळा. मंडळी बघा बरं, या नियतीचा खेळ कसा असतो. ज्या कावळ्याला संपूर्ण जगाने अपशकुनी म्हटलं, तोच कावळा शनिदेवांचा सर्वात जवळचा मित्र झाला. तोच त्यांचा खरा सखा झाला. काकराजनी शनिदेवांना आपल्या काकलोकात नेलं. तिथे काकराजच्या आईने शनिदेवांना पाहिलं. जगासाठी ते कठोर असतील, पण त्या आईला शनिदेवांच्या डोळ्यातला तो एकाकीपणा बरोबर दिसला. तिने शनिदेवांना जवळ घेतलं आणि आपल्या पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं. शनिदेवांना आयुष्यात पहिल्यांदाच असं भरभरून प्रेम मिळत होतं. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच ते तिथे शांत होते, आनंदी होते. पण नियतीला ही शांतताही मान्य नव्हती. सूर्यदेवांचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्यांनी आपल्या मायेने शनिदेव राहत असलेल्या वनाला भयंकर आग लावली. संपूर्ण जंगल जळून खाक होऊ लागलं. देवी छाया आणि शनिदेव कसे बसे तिथून बचावले. पण दुसरीकडे इंद्राला शनिदेवांच्या वाढत्या शक्तीची भीती वाटू लागली होती. त्याला धडकी भरली होती. त्याला असं वाटलं की शनिदेव स्वर्गावर कब्जा करतील. आणि याच भीतीतून इंद्राने शनिदेवांना संपवण्यासाठी काकलोकवर एक अतिशय क्रूर आणि भयंकर हल्ला केला. आणि त्या रात्री संपूर्ण काकलोक हादरशाने हादरलं होतं. अनेक निष्पाप कावळे मारले गेले. आणि या भयंकर हल्ल्यात ज्या आईने शनिदेवांना स्वतःच्या हाताने भरवलं होतं, ज्या आईने त्यांना मायेची ऊब दिली होती, त्या काकराजच्या आईचा अत्यंत निर्घृणपणे मृत्यू झाला. जेव्हा शनिदेव तिथे पोहोचले, तेव्हा राखेत पडलेला तो मृतदेह पाहून त्यांचे डोळे पाणावले. जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचं हृदय हेलावलं. शनिदेव आतून पूर्णपणे तुटून गेले. ज्या आईने त्यांना आधार दिला, ती आई आज त्यांच्या मुळे मारली गेली होती. पण त्या दिवशी शनिदेवांच्या आत काहीतरी कायमचं तुटलं. मंडळी, कधी कधी रक्ताची नातीही साथ सोडतात, पण प्रेमाने जोडलेली नाती जीव देऊन साथ निभावतात. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती नक्की असेल, जिने रक्ताचं नातं नसतानाही तुम्हाला जीव लावला असेल. तर आज तिच्यासाठी मनातल्या मनात नक्की आभार माना, कारण असं निस्वार्थ प्रेम नशिबानेच मिळतं. पण शनिदेवांचं नशीब मात्र वेगळं होतं. त्या अमावस्येच्या रात्री काकराजच्या आईचा मृतदेह हातात घेऊन शनिदेव शांत उभे होते. पण लक्षात ठेवा मंडळी, ही शांतता वादळापूर्वीची होती. त्यांच्या आत एक भयंकर वेदना धरत होती. इतकी वर्ष सहन केलेला अपमान, पित्याने दिलेला तिरस्कार, पत्नीचा शाप आणि आता एका निष्पाप आईचा मृत्यू. आणि मग मंडळी, अनेक वर्षांचा दाबलेला तो ज्वालामुखी अखेर फुटला. आता न्याय होणार होता. तिकडे स्वर्गात इंद्रदेव आणि इतर देवगणांना वाटत होतं त्यांनी आपला सर्वात मोठा शत्रू संपवला आहे. त्यांना असं वाटलं होतं की काकलोक नष्ट करून त्यांनी आपला सर्वात मोठा अडथळा कायमचा दूर केला आहे. ते सोमरस पिण्यात अगदी मग्न होते, पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांनी स्वतःहून एका भयंकर वादळाला आमंत्रण दिलं होतं. बघा ना मंडळी, अचानक स्वर्गाचा आकाश काळं पडू लागलं. काळ्या कुट्ट ढगांनी स्वर्गाला चहूबाजूंनी वेढा घातला आणि त्या ढगांतून एका महाकाय कावळ्यावर, म्हणजेच
काक राजवर स्वार होऊन साक्षात शनिदेव तिथे प्रगट झाले. त्यांची ती रुद्रमूर्ती पाहून देवांच्या अंगावर काटा आला. स्वर्गात हाहाकार उडाला. देवांनी घाबरून आपली शस्त्र उचलली, पण शनिदेवांनी हातात कोणतंही शस्त्र घेतलं नाही. आणि मग शनिदेवांनी हळूहळू आपली मान वर केली आणि आपली ती प्रखर, शापित आणि क्रोधित दृष्टी त्या देवगणांवर टाकली. आणि त्या क्षणी साक्षात इंद्र आणि सूर्यदेव सुद्धा जागीच शक्तिहीन होऊन जमिनीवर कोसळले. देवांचे मुकुट खाली पडले. त्यांच्या हातातून शस्त्रे गळून पडली. ज्या स्वर्गाने शनिदेवांना जन्मभर नाकारलं, ज्या पित्याने त्यांच्या काळ्या रंगामुळे त्यांना नाकारलं, तोच स्वर्ग आणि तेच पिता आज त्यांच्या पायाशी हतबल होऊन पडले होते. शनिदेवांनी सूर्यदेव आणि इंद्राला बंदी बनवलं. पण मंडळी, पुढे जे घडलं त्याची कल्पना खुद्द देवालाही नव्हती. स्वर्गातील हा हाहाकार पाहून तिथे एका भयंकर आणि दिव्य प्रकाशाचं आगमन झालं. साक्षात देवांचे देव त्रिलोकीनाथ महादेव तिथे प्रगट झाले. महादेवांनी शांत पण अत्यंत गंभीर आवाजात शनिदेवांना थांबण्याचा आदेश दिला. हे शनिदेव, हा मार्ग अन्यायाचा आहे, थांबून जा. पण त्या क्षणी शनिदेवांच्या मनावर रागाचं सावट पसरलं होतं. ज्या महादेवाची त्यांनी घोर तपश्चर्या केली होती, आज त्याच महादेवांचा आदेश त्यांनी मानला नाही. रागाने आंधळे झालेल्या शनिदेवांनी साक्षात महादेवांनाच आव्हान दिलं. त्यांनी आपली ती भयंकर कुदृष्टी साक्षात महादेवांवर टाकली. पण ते महादेव होते, काळोखाला गिळणारा साक्षात महाकाळ. महादेवांनी आपला तिसरा डोळा किंचितसा उघडला आणि त्यातून निघालेल्या त्या प्रचंड आणि प्रखर ऊर्जेने शनिदेवांच्या छातीवर थेट प्रहार केला. तो प्रहार इतका भयंकर होता की शनिदेव क्षणार्धात घायाळ झाले. त्यांच्या शरीरातून प्राण ओढून घेतल्यासारखी असह्य वेदना झाली आणि वेगाने आकाशातून तुटलेल्या एका ताऱ्यासारखे ते स्वर्गातून थेट पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागले. झाडं झुडपं तोडत, अंगावर असंख्य जखमा झेलत ते पृथ्वीवरील एका पिंपळाच्या झाडात येऊन अडकले. त्यांच्यात साधं बोट हलवण्याचीही ताकद उरली नव्हती. डोळे उघडायलाही त्यांना खूप त्रास होत होता. तिथे आता फक्त आणि फक्त भयान शांतता होती. पण बघा ना मंडळी, त्या शांततेतच शनिदेवांना एक सत्य समजू लागलं. त्यांना जाणीव झाली की रागाच्या भरात ते स्वतःचा मूळ मार्ग विसरले होते. ज्या अन्यायाविरुद्ध ते लढत होते, त्याच अन्यायाच्या मार्गावर ते स्वतः चालू लागले होते. अहंकार आणि क्रोध माणसाला आणि देवालाही कसा संपवतो याची त्यांना प्रचिती आली. त्या पिंपळाच्या पानांखाली अत्यंत घायाळ अवस्थेत अजिबात न हलता शनिदेवांनी आपले डोळे मिटले आणि महादेवाची घोर तपश्चर्या सुरू केली. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर अनेक वर्ष ते तिथेच स्तब्ध होते. त्यांच्या आतली आग आता शांत झाली होती आणि तिची जागा घेतली होती एका खऱ्या न्यायाच्या भावनेने. शनिदेवांच्या या भक्तीने आणि आत्मपरीक्षणाने साक्षात महादेव प्रसन्न झाले. ते पुन्हा तिथे प्रगट झाले. महादेव म्हणाले, हे शनिदेव, तू जन्मापासून दुःख पाहिलंस, तुला कोणी समजून घेतलं नाही. पण त्या दुःखाने आणि या तपश्चर्येने तुला खऱ्या न्यायाची ओळख करून दिली आहे. आजपासून मी तुला नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान देतो. तू या सृष्टीचा कर्मफलदाता असशील, जगाचा न्यायाधीश असशील. तू कुणाचा मित्रही नसशील आणि कुणाचा शत्रूही नाही. तू राजाला रंक आणि रंकाला राजा बनवण्याची ताकद ठेवशील. तू फक्त कर्माचा हिशोब करशील. आणि बघा ना मंडळी, अशा प्रकारे एका गैरसमज झालेल्या देवाला साक्षात न्यायदेवतेचा मुकुट मिळाला. पण ही कथा इथे संपत नाही, कारण शनिदेवांच्या आयुष्यात आता एक अशी व्यक्ती येणार होती जी त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेणार होती. आणि शिंगणापूरच्या त्या रक्ताळलेल्या शिलेचं रहस्यही आता जगासमोर उलगडणार होतं. पण पुढे काय घडलं? अहो, त्याने संपूर्ण सृष्टीचं भविष्य बदललं. मंडळी, शनिदेव आता संपूर्ण जगाचे न्यायाधीश बनले होते. पण न्याय म्हणजे काय? तुम्हीच सांगा ना. न्याय म्हणजे फक्त डोळे झाकून शिक्षा देणं असतं का? मुळीच नाही. तर न्याय म्हणजे दुसऱ्याचं दुःख मनापासून समजून घेणं. आणि हे शनिदेवांपेक्षा जास्त चांगलं कुणाला समजणार होतं? त्या पिंपळाच्या झाडाखाली
शनिदेव शांतपणे तपश्चर्येत लीन असताना तिथे पिप्लाद नावाचे एक अनाथ मुनी आले. पिप्लाद मुनी अगदी लहानपणीच पोरके झाले होते. त्यांना मनात कुठेतरी असं वाटायचं की त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूला शनिदेवाची दृष्टीच कारणीभूत आहे. रागाच्या भरात पिप्लाद यांनी साक्षात ब्रह्मदंडाने शनिदेवांवर प्रहार केला. तो प्रहार इतका भयंकर होता की शनिदेव पुन्हा एकदा घायाळ झाले. कारण आता त्यांच्या वेदनेनेच त्यांना समजदार बनवलं होतं. पण बघा ना मंडळी, यावेळी मात्र शनिदेवांना मुळीच राग आला नाही. त्यांनी पिप्लादवर उलट वार केला नाही. अहो का? कारण त्या अनाथ मुलाच्या डोळ्यांतील रागात शनिदेवांना स्वतःचंच ते बालपण दिसत होतं, जेव्हा त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या पित्याने जन्मताच नाकारलं होतं. मंडळी, ज्याने स्वतः आयुष्यभर अन्याय आणि एकटेपण सहन केलाय ना, तो दुसऱ्यांच्या दुःखाकडे कधीच दुर्लक्ष करू शकत नाही. शनिदेवांनी पिप्लादचं दुःख मनोमन समजून घेतलं. त्यांनी अत्यंत प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि एक भावूक वचन दिलं की आजपासून 16 वर्षांखालील कोणत्याही निष्पाप बालकाला माझ्या 7.5 किंवा दृष्टीचा कधीही त्रास होणार नाही. मंडळी, तुम्ही कधी बारकाईने लक्ष दिलंय का? आपल्याकडे अनेक हनुमान मंदिरांमध्ये शनिदेवांची मूर्ती नक्की असते. अहो, पण असं का? मारुतीराया आणि शनिदेवांचा नक्की काय संबंध? हे समजण्यासाठी आपल्याला जावं लागेल थेट रामायणाच्या काळात, सोन्याच्या लंकेमध्ये. साक्षात बजरंगबली हनुमान माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले होते. अशोक वाटिकेतून परतत असताना हनुमानजींना एका अंधाऱ्या कोठडीतून कुणाची तरी आर्त हाक ऐकू आली. ते तिथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की शनिदेव अत्यंत भयानक अवस्थेत कैदेत आहेत. एका क्षणाचाही विचार न करता मारुतीरायांनी आपल्या शेपटीच्या एकाच प्रहाराने ती कोठडी तोडली आणि शनिदेवासह सर्व ग्रहांची त्या भयंकर कैदेतून सुटका केली. त्या दिवशी शनिदेवांचे डोळे पाणावले मंडळी. ज्या देवाला आजवर फक्त गैरसमज आणि तिरस्कार मिळाला, त्या देवाची आज एका वानराने अत्यंत निस्वार्थपणे सुटका केली होती. हनुमानजींच्या या कृपेने शनिदेवांचे हृदय पूर्णपणे हेलावलं. ते कृतज्ञ झाले. त्यांनी हनुमानजींना शब्द दिला, हे मारुतीराया, आज तू मला या अंधारातून बाहेर काढलंस. मी तुला वचन देतो, आजपासून जो कोणी तुझी खऱ्या मनाने भक्ती करेल त्याच्यावर माझा कठोर कोप कधीही राहणार नाही. माझी 7.5 त्याला कधीही जाचक ठरणार नाही. म्हणूनच म्हणतात बघा मंडळी, जिथे बजरंगबलीचं नाव घेतलं जातं तिथे शनिदेवही भक्तांचं रक्षण करतात. तिथे भीती नसते, तिथे फक्त प्रेम आणि भक्ती असते. जर तुम्हीही हनुमानजी आणि शनिदेवांवर अफाट श्रद्धा ठेवत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये अत्यंत प्रेमाने जय श्रीराम आणि जय शनिदेव नक्की लिहा. पण पुढे काय झालं? आणि मग 350 वर्षांपूर्वीच्या त्या रहस्यावरचा पडदा हळूहळू उघडू लागला. आपण पुन्हा येऊया आपल्या माय महाराष्ट्रात, शिंगणापूरमध्ये. पानस नाल्यातून वाहून आलेली ती रक्ताळलेली काळी शिळा. अहो, ती साधी शिळा नव्हती, तर ते साक्षात न्यायदेवता शनिदेव होते, जे एका साध्या भक्ताच्या हाकेला ओढून कायमचे शिंगणापूरमध्ये आले होते. म्हणतात मंडळी, त्या गावात एक अत्यंत श्रद्धाळू आणि प्रामाणिक भक्त राहत होता, जो रोज मनापासून शनिदेवांची उपासना करायचा. त्या भक्ताच्या स्वप्नात शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले, अरे, मी आलोय. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव त्या नाल्याकाठी लोटलं. गावातील 25 धिप्पाड पैलवान एकत्र आले. त्यांनी अहंकाराने जोर लावला, घाम गाळला. पण मंडळी, आश्चर्य बघा, ती 5-6 फुटांची शिळा त्या 25 पैलवानांना 1 इंचही हलवता आली नाही. रात्र झाली पण शिळा जागची हलली नाही. त्या रात्री पुन्हा त्या भक्ताला दृष्टांत झाला. शनिदेव म्हणाले, अरे वेड्या, मी ताकदीने आणि अहंकाराने हलणार नाही. जर मला गावात न्यायचं असेल तर माझ्या मूर्तीला हात लावणारे रक्ताचे मामा भाचे पाहिजेत, आणि ज्या गाडीतून मला नेणार त्या गाडीला जुंपलेली बैलजोडी पूर्णपणे काळ्या रंगाची असली पाहिजे. दुसरा दिवस उजाडला. गावातून एक मामा आणि भाचा पुढे आले. त्यांनी अत्यंत श्रद्धेने हात जोडले आणि मंडळी, साक्षात चमत्कार झाला. काल ज्या शिळेला 25 पैलवान हलवू शकले नाहीत, आज त्याच मामा भाच्याने ती शिळा जणू फुलासारखी अलगद उचलली आणि त्या बैलगाडीत ठेवली. संपूर्ण गाव जय शनिदेवच्या घोषाने दुमदुमून गेलं. आजही शिंगणापूरमध्ये देवाला छप्पर नाही, कारण शनिदेव स्वतःच भक्तांचं छत्र आहेत.
तिथे घरांना दरवाजे नाहीत. कारण तुम्हीच सांगा ना, जिथे साक्षात न्यायदेवतेचा पहारा आहे तिथे चोरी करण्याची हिंमत तरी कोण करणार? पण मंडळी, कथा अजून संपलेली नाही. कारण शनिदेवाची साडेसाती शांत करण्याचे काही असे साधे उपाय आहेत, जे कदाचित तुम्ही रोज करत असाल, पण त्यामागची खरी शक्ती तुम्हाला माहिती नसेल. आणि यंदाच्या शनी जयंतीला आलेला तो अद्भुत महासंयोग, तो भक्तांच्या जीवनात नेमका काय बदल घडवतो, हे आपण आता पुढे पाहणार आहोत. मंडळी, शिंगणापूरचा तो अद्भुत चमत्कार पाहून आजही लाखो भाविकांचे डोळे पाणावतात. अहो, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला एक प्रश्न कायम सतावत असतो की महाराज, आमच्या मागे लागलेली ही साडेसाती कशी दूर करायची? शनिदेवांचा कोप कसा शांत करायचा? पण बघा ना मंडळी, यावर्षी एक असा अद्भुत आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि अडथळे मुळापासून दूर करू शकतो. येत्या 16 मे 2026ला, होय मंडळी, 16 मे 2026ला साक्षात शनी जयंती आहे. आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे या दिवशी शनिवार आणि ज्येष्ठ अमावस्या एकत्र आले आहेत. अहो, तब्बल अनेक वर्षांनंतर असा सुकर्म आणि सर्वार्थ सिद्धी महासंयोग जुळून आला आहे. आता तुम्ही म्हणाल की या दिवशी काय दान करू, कोणते खडे घालू, कोणती पूजा करू? पण मंडळी, एक सत्य सांगू का? शनिदेवांना तुमचे महागडे उपाय अजिबात नाही आवडत. त्यांना सोनं चांदी नकोय, त्यांना दिखावा नकोय. त्यांना आवडतं तुमचं स्वच्छ आणि निर्मळ मन. अहो, कुणाच्या तरी डोळ्यातलं पाणी पुसणं, एखाद्या भुकेल्या गरिबाला 2 घास खाऊ घालणं, मुक्या प्राण्याला, कुत्र्याला किंवा कावळ्याला मायेने जीभ लावणं आणि खोटेपणापासून कायम दूर राहणं, हाच शनिदेवांचा सर्वात मोठा उपाय आहे. तुम्ही कुणाचं भलं नाही करू शकलात तरी चालेल, पण जाणीवपूर्वक कुणाचं वाईट करू नका. जर तुम्हाला दान करायचंच असेल तर या दुर्मिळ शनी जयंतीला काळे तीळ, मोहरीचं तेल, उडीद आणि लोखंडाचं दान नक्की करा. मांस आणि मदिरा म्हणजे दारूला या दिवशी चुकूनही स्पर्श करू नका. ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा शांत मनाने जप करा. पण त्याहूनही मोठं दान म्हणजे कुणालाही न दुखावण्याचं दान. तुम्ही हे केलंत ना मंडळी, तर तुमची साडेसाती ही फुलासारखी हलकी होईल. ज्यांना आपण आजवर कठोर समजतो, त्यांच्या हृदयातही आपल्या लेकरांसाठी अपार करुणा असते. हे आज तुम्हाला या कथेच्या माध्यमातून नक्कीच जाणवलं असेल. साडेसाती ही शिक्षा नाही, तो एक आरसा आहे. तो तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवतो, अहंकार नष्ट करून तुम्हाला सत्याच्या मार्गावर आणतो. तुम्ही जर चुकीच्या मार्गावर नसाल तर शनिदेव तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत. शेवटी इतकंच सांगेन मंडळी, ज्याला जगाने जन्मापासून नाकारलं, ज्याला अपशकुनी म्हटलं, ज्याला शाप दिला, त्यानेच संपूर्ण जगाला न्यायाचा खरा अर्थ शिकवला. त्या कर्म फलदाता शनिदेवांच्या हृदयातही अपार करुणा आहे. फक्त आपलं कर्म आणि मन खरं असलं पाहिजे. मग पहा, देव तुमच्या पाठीशी एका वटवृक्षासारखा कायम उभा राहील. तो कधीच तुमची साथ सोडणार नाही. तुमची प्रत्येक आर्त हाक त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल. जर या कथेने तुमचं हृदय खऱ्या अर्थाने हेलावलं असेल, जर तुम्हाला खऱ्या न्यायदेवतेची ओळख झाली असेल, तर आत्ताच्या आत्ता एका कृतज्ञतेच्या भावाने कमेंटमध्ये जय शनिदेव आणि जय श्री राम लिहून आपली हजेरी नक्की लावा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला, मित्रपरिवाराला ही भावनिक कथा नक्की शेअर करा. कुणास ठाऊक, तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी मनातील भीती दूर होईल आणि त्याचं दुःख हलकं होईल. आणि मंडळी, अशाच अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्श करणाऱ्या पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी परिवाराचा भाग नक्की बना. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हीच शनिदेवांच्या चरणी प्रार्थना. जय शनिदेव. हर हर महादेव.